नमस्कार मंडळी. आमच्याकडे ना खूप जास्त हेवी स्नोफॉल झाला यावेळेस आणि बरेच लोक मला विचारतात की तुम्ही ऑफिसला गेला होतात की नाही. तर मी ऑफिसला नव्हते गेले कारण ट्रेन्स बंद होत्या, पण ऑफिसच्या कामाला अजिबात सुट्टी नाही, शाळेला अजिबात सुट्टी नाही आणि मी आता चालले आहे मोस्ट इम्पॉर्टंट काम करायला. चला दाखवते. किती बर्फ पडलाय तो, हे बघा एवढा. अरे तो पहिला काढ वरचा बर्फ. बर्फामुळे डस्टबिनचं झाकण घट्ट बसलं होतं. बराच प्रयत्न केल्यानंतर फायनली तो ओपन झाला. उद्या आमचा पेपरचा कचरा असणार आहे. इथे कचऱ्यासाठी वेगवेगळे दिवस असतात, तर उद्या सकाळीच 8:30पर्यंत गाडी येते. त्यामुळे उद्या सकाळी जाण्यापेक्षा आम्ही म्हटलं की आत्ताच हा रात्री मी ठेवून येते. डब्बा बॅकयार्डच्या दरवाजापर्यंत नेला, पण बॅकयार्डचा जो लॉक होता तो पूर्णपणे फ्रीज झाला होता, त्यामुळे तो घट्ट बसला होता. त्याच्यावरती गरम पाणी ओतलं, कसा बसा तो लॉक ओपन केला. त्यानंतर खाली हा जो बर्फ जमा झाला आहे तो मी पूर्णपणे बघा कशा प्रकारे बाजूला करते. थोडासा वर घेतो का अशा प्रकारे अथक प्रयत्नानंतर फायनली आमचा गेट ओपन झाला आणि मग हा डब्बा जो आहे तो बॅकयार्डच्या गल्लीमधून बाहेर नेऊन ठेवायचा असतो आम्हाला. सगळीकडे बर्फच पडलेला आहे, त्यामुळे कसं बसं ओढत त्या डब्याला त्याच्या जागी पोचवायचं आहे, कारण की सगळे डबे आम्हाला एका लाईनमध्ये लावायचे असतात. उद्या सकाळी कचऱ्याची गाडी येऊन जाईल तेव्हा पुन्हा मला हा डब्बा बॅकयार्डमध्ये नेऊन ठेवायचा आहे, अशाच थंडीमध्ये. माझ्या आधी सुद्धा कोणीतरी डब्बा आणून ठेवलेला आहे बघा. आता इतक्या थंडीमध्ये खरंच मला कचऱ्याचा डब्बा बाहेर घेऊन जाण्याची गरज आहे का? तर हो आहे, कारण की आपल्यासारखी रोजच इथे घंटागाडी येत नाही. पेपर, प्लास्टिक, बायो या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या 3 गाड्या येतात आणि त्यांचे दिवस सुद्धा ठरलेले असतात. अल्टरनेट वीकला हा कचरा उचलला जातो, त्यामुळे हा कचरा किती थंडी, वारा, पाऊस असला तरी बाहेर नेऊन ठेवणं अनिवार्य आहे. थँक्स फॉर वॉचिंग.